नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यापूर्वीच आपण सेमीच्या मुलांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पार्ट 1चा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने पाहायला मिळतील. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंट करा. आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम सत्र प्रश्नपत्रिका. एकूण गुण 40, वेळ 2 तास. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 1. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या केवळ 20% ऊर्जेचा उत्पादक उपयोग करतात. कुष्ठरोगामुळे जीवाणूंमुळे होतो. चुकी बरोबर ते लिहा. ब भागामध्ये 3 गुणांसाठी 1. जमिनीतील सूक्ष्मजीव उपयुक्त असतात. बरोबर. संगणकात वापरल्या जाणाऱ्या दृश्य स्वरूपातील भागांना सॉफ्टवेअर म्हणतात. बरोबर. तिसरं. मका ही वनस्पती एकबीजपत्री आहे. बरोबर. त्यानंतर क भाग. विसंगत पद ओळखा. 1. बांबू, केळी, कांदा, घेवडा. उत्तर आहे घेवडा. दुसरं. हरिण, वाघ, गरुड, चित्ता. उत्तर आहे हरिण. तिसरा प्रश्न. निमोनिया, घटसर्प, कांजण्या, कॉलरा. उत्तर आहे निमोनिया. ड भाग. सहसंबंध लक्षात घेऊन रिकामी जागा भरा. 2 गुणांसाठी. ससा प्राथमिक भक्षक, ससाना सर्वोच्च भक्षक, उत्पादक स्वयंपोषी, भक्षक विघटक. या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करा. त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 10 गुणांसाठी. फरक स्पष्ट करा. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. दुसरं. पुढील आकृतीत बाणाने दर्शविलेल्या भागांना नावे द्या. 1. उभयहारी तृतीय पोषण पातळी, मांसाहारी द्वितीय पोषण पातळी, शाकाहारी प्रथम पोषण पातळी आणि परिसंस्थेतील सर्व उत्पादक वनस्पती उत्पादक. या पद्धतीने हे पिरॅमिड पूर्ण करायचे. तिसरं. जैवभूरसायन चक्र म्हणजे काय? 4. शास्त्रीय कारण लिहा. कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात. 5. पुढील पदार्थाचे विघटनशील व अविघटनशील या प्रकारात वर्गीकरण करा. काच, रबर, लाकूड, अन्न, बागेतील कचरा, प्लॅस्टिक, धातू, सीडीज, फळांच्या साली यांचं विघटन करायचे, विभाजन करायचे 2 गटांमध्ये, विघटनशील आणि अविघटनशील पदार्थ. 6. संगणकाची व्याख्या लिहा. कम्प्युटरची व्याख्या लिहायची. 7. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? त्याची 2 उदाहरणं लिहायची. पुढचा प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 1. टीप लिहा. सीडॅक. दुसरं. ओल्या व सुक्या कचऱ्यात कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो? तिसरं. वनस्पतीमधून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो? आणि 4. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा. 5वा आहे तक्ता पूर्ण करा. रोगाचे नाव: हिवताप, कुष्ठरोग, नाईट. त्याचे कारक आहेत आदिजीव, जीवाणू, कवक. प्रसार कोणापासून होतो ते बघा. हिवतापाचा डासांपासून, अस्वच्छ पाण्यापासून. कुष्ठरोग
रोग्याशी दीर्घकाळ सानिध्यात राहिल्याने. नायटा त्याच्या वस्तूच्या संपर्काने. पुढचा प्रश्न, ये कचरा घातक का आहे? त्याचं तुमचं मत लिहायचं आहे, स्वमत. पुढचा प्रश्न चौथा, कोणतेही एक प्रश्न सोडवा. परिच्छेद दिला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्या परिच्छेदवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न, विघटकांना ऊर्जा पुरवठा कसा होतो? पहिल्याच ओळीत उत्तर आहे, सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. विघटक कोणकोणते, ते कोठे आढळतात? सूक्ष्मजीव हे त्यात प्राण्यांचे निर्जीव विघटन करतात. मृत अवशेषापासून ते अन्न मिळवतात. अन्न साखळीत कोणते घटक हस्तांतरित होतात? बघा शेवटच्या ओळीत त्याचं उत्तर आहे, सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्न साखळ्यांमुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रभावित होतात. पुढचा प्रश्न, ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये मृत संस्थेत कशी होतात? त्याचे उत्तर उतार्यात दिलेले आहे. मृत अवशेषांपासून अन्न कसे तयार होते? त्या घटकाचं रूपांतर साध्या कार्बनिक पदार्थात होते. बघा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उतार्यात मिळतील. उतारा व्यवस्थित वाचा आणि उत्तरं लिहा. पुढचा प्रश्न, घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे कोणती? त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही अडचण असल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. थँक्यू.